पदांमधील संबंध शोधणे हा टॉपिक आता आपण बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हां, आता या ठिकाणी अशा पद्धतीचे तुम्हाला 2 ते 3 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्याचा आपण या ठिकाणी आता सराव करणार आहोत. हं. बघा, पहिला जो संबंध तुम्हाला दिलेला आहे ते आहे तर 12 आणि 27. मग तसाच संबंध तुम्हाला 23 मध्ये शोधायचा आहे. आणि इथं काय येईल ते तुम्हाला शोधायचं आहे. बघा हां, आता हे जे 27 दिसते तुम्हाला, 27 ही घन संख्या आहे. हा 3चा घन आहे. मग हे तर 3 कसं येऊ शकतं? तर बघा हे 2 अधिक 1 बेरीज किती येत्या? 3 येत्या. 3चा घन 27. मग तसं जर इथे केलं तर 2 आणि 3 5. हां, मग 5चा घन किती येणार? 5चा घन 5चा घन येतोय 125. बघा 125 पर्याय आहे का आपल्याकडे? आहे. म्हणजे हे बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा हां, या ठिकाणी संबंध लावायचा आहे. आता बघा इथं खूप मोठी संख्या आहे आणि मग छोटी संख्या आहे. मग मोठी संख्या आणि पर्याय पण दिलेले आहेत, ते पण छोट्या संख्येचे आहेत. बघा इथं 82 आहे. बघा इकडे घे तुम्ही हां, आणि 82चा संबंध किती आलेला आहे? 82चा संबंध आलेला आहे 600. बघा लक्ष देते तुमच्या. इथं जे 82 आहे त्याचा संबंध आलेला आहे 600. बघा 8तून जर 2 वजा केलं तर म्हणजे 8 वजा 2 किती येते? हां, इथे किती आहे? तर या ठिकाणी 75 आहे. बघा लक्ष देते का तुमच्या? या ठिकाणी किती आहे? 75 आहे. म्हणजे 7तून किती वजा करावं लागेल? 5 वजा करावं लागेल. 7तून 5 गेले किती उरले? 2. लक्ष देते तुमच्या? तसाच संबंध म्हणजे या ठिकाणी 2 पर्याय आहे बघा. कुठं आहे 2 पर्याय? हां, दुसरा पर्याय आहे. मग तो त्या ठिकाणी तुम्ही लिहायचा आहे. चला. ओके. पुढचं एक्झाम्पल 23चं कसं झालं आहे? 23चं 48 झालं आहे. हां, आणि त्यानंतर मग 25चं किती होईल? बघा या ठिकाणी कोणता संबंध लागतोय? आता 23 मध्ये 1 ॲड केलं की किती होतंय? 24 होतंय. हां, 24ची दुप्पट केली किती होत्या? 48 होत्या. तसंच या ठिकाणी 25चं पण करावं लागेल. 25 मध्ये 1 ॲड केला की 26 होतंय आणि 26ची दुप्पट केली की किती होतंय? 52 होतोय. त्यामुळं हा पर्याय क्रमांक 52 येऊ शकतोय. लक्षात आलं? या दोघांच्या मधला संबंध. आता या ठिकाणी जर संबंध जर तुम्ही बघितला तर बघा 79, 83, 61 ह्या मूळ संख्या आहेत. कसल्या संख्या आहेत? मूळ संख्या आहेत. म्हणजे 79 नंतरची पुढची मूळ संख्या किती येत्या? तर 83 येत्या. मग तशी 61 नंतरची पुढची मूळ संख्या किती येणार आहे? तर 67 येणार आहे. त्यामुळं हा पर्याय आपला किती? 67 हा पर्याय आपला बरोबर आहे. अशा पद्धतीचं पदांमधील संबंध ओळखण्याची एक्झाम्पल तुम्हाला पेपरमध्ये विचारली जाऊ शकतात. की तुम्ही म्हणजे अगदी छोटासा संबंध असतोय. तो संबंध ओळखला की तसाच संबंध पुढच्या ह्याच्यामध्ये लावला की ऑटोमॅटिक तुम्हाला एक्झाम्पल सुटून जाते.